तेव्हा महात्मा फुलेला काय नाही वाटलं एखादं मंदिर काढावं, एखादा मठ उभा करावा, वाटलं असतं का? पण महात्मा फुलेने काय सुरू केलं? शाळा. कुणाची काढली? मुलींची. का काढली? मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे. नाकारलं होतं कोणी? कोणतं नाकारलं असेल ना? नाकारलं होतं मनुस्मृतीने, महिलांनी शाळा शिकायची नाही, जर महिला शिकल्या इथला धर्म बुडतो. सांगितलं होतं का नाही? मला सांगा, देशाचे राष्ट्रपती कोण आहे? एक महिला आहे. धर्म बुडाला? या देशाची महिला पंतप्रधान झाली, धर्म बुडाला? या देशाची महिला कलेक्टर झाली, धर्म बुडाला? या देशातली महिला आमदार झाली, खासदार झाली, मंत्री झाली, धर्म बुडाला? इथली महिला शिकली, धर्म बुडाला? धर्म कधीच बुडत नाही. पण काही लोकांची रोजगार हमी बुडते, म्हणून तुम्ही शिकायचं नाही. पुन्हा सांगितलं, महिला शिकल्या की मगरसर भातात आल्या होतात. तुम्ही सर्व माझ्या आईनं पण लहानपणापासून भात खाऊ घातला. तांदळात आल्या होतात हे मला माहिती होतं, पण भातात आल्या होत्या मी पहिल्यांदाच ऐकतो. म्हणजे महिला शिकल्या नाही पाहिजेत, महिलांनी विचार नाही केला पाहिजे, महिलांनी आपल्या मुलांना संस्कार नाही केले पाहिजेत. आणि तुमच्या परिवर्तनाचं सगळ्यात मूळ काय असेल? फक्त शिक्षण आहे. हे महात्मा फुलेंनी ओळखलं, म्हणून महात्मा फुलेंनी शाळेची सुरुवात केली. 7 वाक्यामध्ये महात्मा फुले तुमचं माझं आयुष्याचं परिवर्तन सांगितलं. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त केले, वित्तविना शूद्र कचले. एवढे सारे अनर्थ केवळ एका अविद्येने केले. जर आमच्याकडे शिक्षण असतं आम्ही जगावर राज्य केलं असतं. पण दुर्दैवाने काय झालं? शिक्षणच नाकारलं. पण या देशामध्ये जेव्हा महात्मा फुले आजारी होते, शेवटच्या क्षणाला होते, सावित्रीबाई फुले रडायला लागल्या, म्हणाल्या ज्योतिबा आता थोडा वेळ तुमच्या माझ्या हातामध्ये. महात्मा फुले म्हणाले, जेव्हा सावित्री तू रडू नको, आपण एवढं मोठे काम केलंय, 2500 वर्षाचे काम कोणी करू शकलं नाही, ते काम आपण केलेलं आहे. मी मेलो तर माझ्यानंतर एखादा एक मुलगा या देशामध्ये आता जन्माला येईल, सगळ्यांचं कल्याण करेल. आणि 28 नोव्हेंबर 1890 ला महात्मा फुलेचं निधन झालं आणि 14 एप्रिल 1891 ला बाबासाहेब आंबेडकरचा जन्म झाला, ज्यांनी सगळ्यांचा उद्धार केला.